नमस्कार शेतकरी भावांनो. तर आज आपण आलो आहे साज हॉटेल या ठिकाणी. मोटर बसवण्यासाठी पाहू शकता आपल्याकडे एक ओपनचा टेक्समचा पंप आहे आणि एक आपला स्विमिंग पूल फिल्टरचा पंप आहे. पाहू शकता ही साज हॉटेलची एंट्री आहे आणि पाहू शकता आपण अशा प्रकारे जागेवर पोहोचतो टँकपाशी. पाहू शकता खाली ग्राउंड फ्लोअरला टँक आहे. त्याच्यात 3 HP चा टेक्समचा ओपनचा पंप चालू मी सिंगल फेजचा हे पहा. आणि हा जे फ्लोट सिस्टीम याला केलेली आहे त्याला 2 प्रकारच्या फ्लोट सिस्टीम आहे. अशा प्रकारे आपलं जॉईंट वगैरे मारून झालं आहे सगळा. आणि हा जो फ्लोट आहे हा बोरच्या मोटरसाठी बसवलेला आहे. म्हणजे टँकमध्ये जे पाणी पडतं ही बोरच्या मोटरमुळे पाणी टँक भरले जाते. पाहू शकता बोरचं पाणी चालू नाही आपलं फ्लोटला सप्लाय सोडलेला आहे. पाहू शकताय अशा प्रकारे बोरची मोटर पण चालू झालेली आहे. आता मग फ्लोट वरती केला का मोटर ऑटोमॅटिक बंद पण होईल. पाहू शकता तुम्ही हे पहा. अशा प्रकारे आता मोटर बंद पण झाली आपली पाहू शकताय. आणि सेम सिच्युएशन मी अशी वरच्या पण मोटरला तीच केलेली आहे. तुम्ही टेक्समची मोटर पाहू शकताय. याच्यावरती अजून 2 टाक्या आहेत. त्या टाक्यामध्ये जाऊन पाणी पडतं. टाक्या भरल्या की ऑटोमॅटिक ही पण मोटर बंद होते. पाहू शकता अशा प्रकारे आपल्या मोटरची फिटिंग वगैरे झाली. तर आपण मोटर पाण्यामध्ये सोडणार आहोत. अशा प्रकारे आपलं काम चालू आहे पाहू शकताय हे पहा. मोटर आता पहिली खाली सोडून घ्यायची आपल्या पाण्यामध्ये आणि फिटिंग करायची. टेक्सममध्ये थोडी मोटर जडच राहते तुम्हाला तर माहीतच असेल. पाहू शकताय अशा प्रकारे मोटर सोडायचं काम चालू आहे आपलं हे पहा. अशा प्रकारे मोटर पाण्यामध्ये टेकलेली आहे आणि याची आता NRV वगैरे मी बसून घेतलेलं आहे आणि मोटर पण चालू केलेली आता पाहू शकतो तुम्ही. अशा प्रकारे हा ॲग्रोगार्ड कंपनीचा डिजिटल स्टार्टर पाहू शकताय. त्याला दोन्ही मोटरला डिजिटल स्टार्टर बसवला आहे ॲग्रोगार्ड कंपनीचा. हा 3 HP साठी आणि तो 2 HP साठी सिंगल फेज दोन्ही पण पाहू शकताय. इथं पण स्टार्टर हा बोरवेलच्या मोटरचा आणि तो ओपन वेलच्या मोटरचा आहे. आणि इथं पण या स्टार्टरमध्ये हा पण डिजिटल आहे. हा वेगळ्या कंपनीचा आहे. आणि हा इथं पाहू शकता AC चा स्टार्टर आहे 2 HP चा. खाली पण AC चा 2 HP स्टार्टर आहे.